जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती म्हणजे भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या काही अंतर्गत बाबी आहेत तर त्या सध्या बघा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे सध्या बघा आरक्षण असतात. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आरक्षणामध्ये माजी सैनिक असेल, त्यानंतर या ठिकाणी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक असतं ते म्हणजे अंशकालीन कर्मचारी संदर्भात वेकेन्सी. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जाहिरातीमध्ये, प्रत्येक विभागामध्ये अंशकालीन जे काही पदवीधर असतात, तर त्यांच्यासाठी जे काही आरक्षण आहे 10% आरक्षण, तर त्यांच्या हिशोबाने जे पदं आहेत, तर ती पदं सध्या बघा भरली जातात. आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे छत्रपती संभाजीनगर, तर त्यांच्या वतीने एक महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलंय. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी होते तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी पत्र आहे तर ते पत्र इथं बघा इश्यू करण्यात आलंय. त्यांना देखील जे काही प्रशिक्षणार्थी आहे तर ते प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांचा 11 महिन्याचा कार्यकाल सध्या बघा पूर्ण केलेला असेल, अशा प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे, तसेच येणाऱ्या जी काही शिक्षक भरती आहे 2025 ची जी सध्या होणार आहे त्याच्यामध्ये अंशकालीन कर्मचाऱ्यांचं 10% आरक्षण समाविष्ट करण्याबाबत या ठिकाणी जे एक पत्र आहे तर ते सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलंय. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नेमकं अंशकालीन कर्मचाऱ्यांसंदर्भात या ठिकाणी जे काही मागे निर्गमित झालेले जे जी-आर आहे ते देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून ह्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी मागच्या बघा अनेक दिवसापासून जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी होते त्यांचं आंदोलने आणि जे मोर्चे होते ते देखील सध्या बघा सुरू होते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर हे पत्र आताचं लेटेस्ट म्हणजे 19 जानेवारी 2026चं हे छत्रपती संभाजीनगरचं जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने इथं निर्गमित झालेलं आहे. आणि हे पत्र कोणाला दिलं आहे तर माननीय उपआयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांना सध्या इथं देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये विषय आपण मागे सांगितल्याप्रमाणे इथं बघा विषय देण्यात आलाय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाल पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे, तसेच येणाऱ्या भरतीमध्ये जी काही शिक्षक भरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत अशा आशयाचा इथं विषय सध्या घेण्यात आलाय. आता ह्याला जे संदर्भ आहे तर ते संदर्भ इथं देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे या ठिकाणी बघा 9 जुलै 2024चा. त्यानंतर दुसरा एक या ठिकाणी शासन निर्णय आहे 10 मार्च 2025चा. आणि हे जे एक निवेदन आहे तर ते निवेदन सध्या बघा 19/1/2026ला इथं निवेदन सध्या देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये निवेदन देणारे आणि जे काही 39 प्रशिक्षणार्थी त्याच्यामध्ये सध्या आहे. आता ह्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे जे काही पुढील पाठपुरावा असेल किंवा पुढील प्रक्रिया असेल तर त्या अनुषंगाने इथं हे पत्र सध्या इथं पुटअप झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की माननीय महोदय, उपरोक्त विषयाला अनुसरून सदर करण्यात येते की संदर्भीय शासन निर्णय 1 व 2 प्रमाणे 11 महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना संदर्भ क्रमांक 3 नुसार विषयांकित प्रमाणे या कार्यालयास निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाद्वारे पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी शासकीय भरतीमध्ये 10% समांतर आरक्षण लागू आहे. तशा प्रकारे आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनामध्ये कार्य प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लागू करावे. तसेच अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 उत्तीर्ण झालेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. आता वरील विषय जे आहे तर हे आपल्याला माहिती आहे की धोरणात्मक बाबीशी संबंधित असल्याने सदर निवेदन पुढील कार्यवाहीस्तव यासोबत सविनय सादर अशा पद्धतीने हे जे काही निवेदन आहे तर ते निवेदन सध्या देण्यात आलेलं होतं आणि ते निवेदन पुढे जे आहे तर ते ह्या ठिकाणी सादर झालेलं आहे. आता ह्याच्यावरती धोरणात्मक जो काही विषय आहे तर तो विषय सध्या बघा असल्यामुळे नेमके ह्या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिने ज्या उमेदवारांचं कार्यकाल पूर्ण झालेलं आहे अशा उमेदवारांना नेमकं अंशकालीन कर्मचारी जे काही 10% आरक्षण असतं त्याच्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी होणार किंवा नाही ह्या संदर्भात पुढे बघा या ठिकाणी जो काही खुलासा असेल तर तो खुलासा इथं मागवण्यात आलेला आहे. आता याच्यावरती नेमकं कशा पद्धतीने पुढे कार्यवाही होते ते देखील बघणं गरजेचं आहे. तर सध्या तरी अशा पद्धतीने जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या आपल्याला होताना इथं दिसत आहे. आता ह्या संदर्भात
महत्त्वाचा एक शासन निर्णय देखील आहे, तो देखील तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. आता हा जो एक शासन निर्णय आहे, तर हा सध्या बघा इथं सामान्य प्रशासन विभागाचा कधीचा आहे, तर 27 ऑक्टोबर 2009चा सध्या शासन निर्णय आहे. आणि ह्याचं हेडिंग काय होतं, की पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करणे व वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत. बरोबर, म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तो अंशकालीन जे काही पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसंदर्भात हा एक शासन निर्णय महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी इथं 3 संदर्भ देखील देण्यात आले. त्याच्यामध्ये इथं 1900 जवळपास 98चा एक या ठिकाणी परिपत्रक होतं, म्हणजे शासन निर्णय होता. त्यानंतर 2005चा आणि या ठिकाणी 25/10/2005चा असे 3 सध्या इथं संदर्भ देण्यात आले. बरोबर, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये इथं दाखवतो की जे काही प्रस्तावना वगैरे इथं देण्यात आलेली त्याच्यामध्ये शासन निर्णय कशा पद्धतीने इथं झालेला आहे, की जे काही सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयातील 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षेबाहेरील जे काही गट क पदाकरिता सरळ सेवेने करावयाच्या नियुक्तीसाठी 10% समांतर आरक्षण लागू करण्यात येत आहे. सध्याच्या 45 वर्ष मर्यादेत आणखी 1 वर्ष वाढ करून सदर सवलत 46 वर्षापर्यंत देण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा जो काही शासन निर्णय आहे तर इथं सध्या झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास इथं जी काही 3 वर्षाची जी सध्या मर्यादा आहे तर ती इथं दिलेली आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत ह्या ठिकाणी जे काही शासकीय कार्यालयामध्ये दरमहा मानधनावर काम केलेले जे उमेदवार असेल आणि ज्यांनी रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये अनुभवाची नोंद केलेली असेल तर अशा उमेदवारांना किंवा असे जे काही सध्या उमेदवार असेल तर त्यांना 10% जे काही अंशकालीन पदवीधरांचे जे सध्या पदं येतात, म्हणजे इथं गट क संदर्भात, बरोबर, लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरचे जेवढे पण गट क ची पदे येतात तर त्यांच्या त्या ठिकाणी बघा आरक्षण इथं मिळत असतं. आणि त्याच्यामध्ये वय जे आहे तर ते वय देखील 1 वर्षाने इथं वाढवलेलं आहे, म्हणजे 45 वर्ष वयोमर्यादेत आणखी 1 वर्ष सध्या इथं वाढवून 46 वर्षापर्यंत ह्या ठिकाणी जो काही लाभ असेल तर तो घेऊ शकतात. अशाचा हा शासन निर्णय सध्या बघा इथं देण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय कुठं कुठं लागू आहे, तर शासकीय निमशासकीय सेवा मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, शासकीय अनुदान प्राप्त संस्था आणि ज्यांना मार्गदर्शन आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशी सर्व प्राधिकरणे, सेवा, संस्था यांना लागू सध्या बघा राहणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय. आता ह्या शासन निर्णयानुसार हे जे काही सध्या इथं पत्र इश्यू केलेलं आहे, आता ह्याच्यावरती नेमकं कशा पद्धतीने पुढे कार्यवाही होते ते देखील बघणे गरजेचं आहे. जशी पुढील ह्या ठिकाणी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी जे काही युवा ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांनी काम केलेलं आहे त्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी जी मागणी आहे तर ती मागणी सध्या बघा करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्या संदर्भात पुढे जे काही माननीय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग आयुक्तालय आहे छत्रपती संभाजीनगर, तर त्या ठिकाणी देखील हे पत्र इथं इश्यू सध्या बघा झालेला आहे. आता ह्याच्यावरती पुढे नेमकी कशी कार्यवाही होते ते जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. ह्या संदर्भात वेगवेगळे जे काही अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तर महत्त्वाची अपडेट होती. काही तुमचे कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.